विचारांची दिशा एकच होती की महाराष्ट्राचं राजकारण हे शिशारी आणणारं झालेलं आहे. इथे गुलामांचा बाजार भरलेला आहे, हे आम्ही रोज सांगतो. इथे गुलामांचा बाजार भरलेला आहे. म्हणून काही माणसाच्या मताला, विचारांना आणि जगण्याला काही किंमतच ठेवली नाही. सर्व काही पैशानं, तोही भ्रष्ट पैसा तोलला जातो. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे मांडलिक राजे आहेत एकनाथ शिंदेसारखे, ते सुद्धा स्वतःला या राज्याचे बादशाह समजून या गुलामीच्या बाजारामध्ये बोली लावत आहेत. आणि या गुलामांच्या राज्याचे 2 बादशाह दिल्लीमध्ये बसले आहेत, हे काल उद्धवजींनी सांगितलं. आणि त्यांची गुलामी आम्ही पत्करणार नाही, महाराष्ट्र पत्करणार. या उपर आता तुम्ही जे सांगताय तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर काय काही सुरू आहे. आता माननीय शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाची जी युती आहे, एकत्रीकरण, हे जवळजवळ झाल्यासारखंच दिसत आहे ना. कारण ते एकाच चिन्हावर निवडणुका लढत आहेत. आता घड्याळावर सगळे लढणार आहेत अशी माझी माहिती आहे, मला माहीत नाही, मी ऐकलं आहे. त्याच्यामुळे तो प्रश्न आता विचारणं निरर्थक आहे त्या विषयावर. आता सोलापूरला 2 शिवसेना एकत्र लढत आहेत, माझ्याकडे माहिती नाही. हा निर्णय अधिकृतपणे झालेला नाही. माझ्याकडे माहिती नाही आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत नाही. पण राज्यात आमदार दिलीप सोपल सोलापूरचे आमदार आहेत, दिलीप सोपल, त्यांनी अधिकृतरित्या पोस्ट मला माहीत नाही, माझ्याकडे माहिती नाही. आमच्या भावना तीव्र आहेत शिंदे गटात.